1984 मध्ये शरद पवारांचा समाजवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस पुढे मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकला होता। यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना मानणारे बहुतांश कार्यकर्ते पवारांना सोडून काँग्रेसकडे गेले होते। त्यामुळे पवारांच्या समाजवादी काँग्रेसची ताकद कमीच झाली होती। तरी पवारांनी जिद्द सोडली नव्हती। 1984 मध्ये आपल्या पक्षाची ताकद आजमावण्यासाठी पवारांनी लोकसभा निवडणुकीतही जातीने लक्ष घातले। स्वतः पवार बारामतीमध्ये उभे होते। त्यानंतर 3-4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे पवारांचे खरे लक्ष होते। लोकसभा निवडणुकीद्वारे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्ज करायचे अशी पवारांची रणनीती होती। यानुसार पवारांनी अनेक मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना यासाठीच त्यांनी लातूर मतदारसंघात शिवराज पाटील यांच्या विरोधात उभे केले। पद्मसिंह पाटील हे लातूर शेजारच्या उस्मानाबादचे। ते त्यावेळी समाजवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते। पद्मसिंह पाटील यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने जबरदस्त प्रचार यंत्रणा उभी केली होती। मराठवाड्यातील ग्रामीण भागात त्यावेळी तरुण मतदारांवर शरद पवारांची मोहीम होती। याचा फायदा घेत पद्मसिंह पाटलांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली। लातूर मतदारसंघात मराठा विरुद्ध लिंगायत हा वाद निवडणुकीवेळी नेहमीच तयार केला जातो। शिवराज पाटील यांची प्रतिमा विद्वान आणि चांगल्या प्रतिमेचा राजकारणी अशी होती। लातूरमध्ये खरे तर समाजवादी काँग्रेसचे फारसे काम नव्हते। तरीही पद्मसिंह पाटलांच्या आक्रमक प्रचार तंत्रांमुळे शिवराज पाटील पराभूत होणार असे वातावरण संपूर्ण मतदारसंघात तयार झाले होते। पद्मसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांना विजयाची इतकी खात्री होती की मतदार केंद्राबाहेर गुलालाची पोती आणून ठेवण्यात आली होती। मतमोजणी चालू होती तशी शिवराज पाटील यांची आघाडी वाढू लागली। शिवराज पाटील हे 86,000 मताधिकांनी विजयी झाले। पद्मसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आणलेली गुलालाची पोती तशीच पडून राहिली। स्टार सिटी 1 साठी रेशम अंबादास, पिंपरी चिंचवड।